शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत 30 जूनच्या आधी प्रक्रिया सुरू होणार। 30 जूनच्या आधी प्रक्रिया सुरू होणार असे जर म्हणणे असेल तर कर्जमाफीची पहिली यादी उद्या येण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता वर्तवली जात आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की आपले मुख्यमंत्री असतील, आपले कृषी मंत्री असतील, यांच्या वतीने एक गोष्ट वारंवार आणि सातत्याने बोलली जात आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनच्या आधी प्रक्रिया 100% आम्ही सुरू करणार आहोत। आणि जर प्रक्रिया 30 जूनच्या आधी सुरू होणार असेल तर शेतकरी कर्जमाफीची यादी येऊन त्या यादी आल्यानंतर त्या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करणे आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही रक्कम त्याच्या कर्जमाफीसाठी मंजूर झाली आहे ती रक्कम डीबीटीच्या माध्यमातून त्याच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यावरती वर्गीकरण करणे, अशा पद्धतीने ही कर्जमाफीची प्रक्रिया चालणार आहे। आणि यामध्ये आता कर्जमाफीची पहिली यादी येण्याची शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आशा लागली आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं आहे की 20,585 कोटींची कर्जमाफी होणार असल्याचे देखील आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। एकूण 34,000 कोटींची असणारी ही कर्जमाफी, ज्यामध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। जवळपास 56-57 लाखांच्या आसपास शेतकरी या कर्जमाफीचा अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणार आहेत। मग ही कर्जमाफी नक्की कशा पद्धतीने पार पडणार आहे आणि याची यादी उद्या अथवा परवा कशा पद्धतीने येऊ शकते, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करत आहोत। तर लक्षात घ्या, 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया आम्ही सुरू करू असा पुनरुच्चार आपल्या कृषी मंत्र्यांच्या वतीने पुन्हा एकदा केला गेला आहे। कालच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करू। खरं तर 30 जूनच्या आधी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होण्याची आशा होती, परंतु तशा पद्धतीने झालं नाही। पण आता येणाऱ्या 2 दिवसांमध्ये याची यादी येणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। जर 2 दिवसांमध्ये यादी आली तरच 30 तारखेच्या आधी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, अन्यथा ही कर्जमाफी लांबू देखील शकते। यामध्ये 2-3 मागण्यांवर आपण पाहिलं की सर्व शेतकऱ्यांनी मागणी केली की या 2-3 मागण्या बदलल्या पाहिजेत, ज्यामध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांचं मत आहे की 2019 साली ज्यांनी कर्जमाफी घेतली होती त्यांना देखील आता 2026 ची कर्जमाफी सरसकट मिळायला हवी। त्यासोबत प्रोत्साहनपर अनुदानासाठी टाकलेल्या अटी काढून टाकून प्रोत्साहनपर अनुदान सरसकट शेतकऱ्यांना द्यावे आणि ही कर्जमाफी अशा पद्धतीने पार पडावी। पहिल्या टप्प्यामध्ये 20,585 कोटींची कर्जमाफी असणार आहे, ज्यामध्ये 2 लाखांपर्यंत जे शेतकरी पात्र असणार आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळेल। त्यानंतर जे शेतकरी वन टाइम सेटलमेंटसाठी पात्र आहेत, म्हणजेच की ज्यांच्याकडे 2 लाखांपेक्षा अधिकचे कर्ज आहे, त्यांनी वरची सर्व रक्कम बँकांमध्ये आणून भरल्यास बँक त्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देईल। अशा पद्धतीने जी वन टाइम सेटलमेंट आहे ती योजना असेल किंवा प्रोत्साहनपर अनुदान, ज्या प्रोत्साहनपर अनुदानामध्ये ज्या अटी टाकल्या होत्या या अटींमध्ये देखील 2 दिवसांमध्ये कोणता निर्णय होतोय का आणि या 2 दिवसांमध्ये कोणता बदल होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु याबद्दल आपल्या मुख्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट गोष्ट केली आहे की बँकांवर देखील आपण बँकिंगची यंत्रणा देखील आपण कोलमडून जाऊ नये, म्हणून आपल्याला सर्व बाबींचा विचार करून ही कर्जमाफीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे। परंतु याच्या याद्या आता 2 दिवसांमध्ये येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना ही आशा लागून आहे की कर्जमाफी होईल आणि कर्जमाफीसाठी आपण देखील पात्र होऊन आपले नाव यादीत आल्यानंतर हे आधार प्रमाणीकरणची प्रक्रिया देखील कशा पद्धतीने करायची ही देखील माहिती तुम्हाला आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत। म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।